नमस्कार मित्रांनो, तर आज आहे आपल्याकडे बैलपोळे. त्याच्यामुळे आज आम्ही जातोय बैलांचा साज आणण्यासाठी बाजारामध्ये. तर मित्रांनो, आता आम्ही आलोय आंबण्याच्या बाजारामध्ये आणि तुम्ही बघू शकता या ठिकाणी खूप सारी गर्दी झालेली आहे, कारण की आज आठवडे बाजार पण होता आणि अभोण्याचा बाजार पण होता. त्याच्यामुळे बाजारामध्ये इतकी सारी गर्दी झाली होती की बास कधी. तुम्ही बघू शकता या ठिकाणी एकदम बैलांचं साज सजावटीचं सर्व साहित्य या ठिकाणी आलेलं आहे. येसन, गोंडली, घुंगरं, गोंडलं, कलर सर्व या ठिकाणी उपलब्ध आहे बाजारामध्ये. तर मित्रांनो, आता आपला बाजार झालेला आहे आणि आता आपल्याला जायचंय बैल धुवायला. आता आपण चाललोय मस्तपैकी बैल धुवायला आणि आपलं मस्तपैकी हत्यार तयार आहे बैल धुवायचं. माझ्या हातामध्ये जी साबण दिसते तुम्हाला, ती साबण आज आपल्याला पूर्ण संपवायची आहे, कारण की जो काय आपल्या बैलांना खट आहे तो पूर्ण मस्तपैकी घासून घासून काढायचा आपल्याला, कारण की आपला आज आहे बैलपोळा. आपला रे भो बैलांचा बैलपोळा आहे आज, नाहीतर म्हणशाला आपलाच बैलपोळा आहे. आपले बैल आता धुवून झालेले आहेत. आता आपण चालू मस्तपैकी घरी. बैलांच्या सजावटीसाठी आपण जे काय कलर, घुंगरं, जे काय आपण साज आणलेला होता तो आपण पूर्ण आता या ठिकाणी रेडी केलेला आहे आणि आता आपल्याला बैल मस्तपैकी सजवायचे आहेत. आपल्या बैलांचं सजवायचं काम आता झालेलं आहे आणि आमच्या घरी आणखीन 2 गोरे आहेत, ते पण आम्ही मस्तपैकी काळे निळे कलर लावून काढलेले आहेत, जेणेकरून त्याला पण वाटायला पाहिजे आमचा पण पोळा आहे असा. आणि तुम्ही बघू शकता या प्रकारे आता आम्ही पूर्ण फुगे त्यांना बांधलेले आहेत. मित्रांनो, तुमच्याकडे बैलपोळा कसा साजरा करतात मला तर काही माहित नाही, पण मग आमच्याकडे आहे ना बैल वगैरे सजवले का मस्तपैकी आपल्या जो काय गावातला मंदिर आहे त्या मंदिराच्या चबुतून एक बैल मस्तपैकी गरका मारतात. गरका मारून झाले की आपल्या जे काय मंदिराचं गेट आहे त्या ठिकाणी बैल मस्तपैकी पुंजून घेतात. नारळ वगैरे फोडले की एवढं सर्व पूजन झालं की लगेच घरी आपण आणतो आणि अशा प्रकारे आपण बैलांचं पुन्हा एकदा पूजन करून घेतो. त्यांना नागली वगैरे धान्य खाऊ घालतो, त्यांचं पूजन करतो, त्यांना पुरणपोळी वगैरे सर्व काही त्यांचं खायचं घालतो. अशा पद्धतीने आपला बैलपोळा साजरा होत असतो.